नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिक्स पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता मे महिना शेवटच्या टप्प्यावर आहे आणि काही दिवसातच मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे। तर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की यावर्षी आपण कापसाचे कोणत्या बियाण्याची निवड करायची आहे किंवा कापसाच्या कोणत्या व्हरायट्या जास्त उत्पादन देणाऱ्या आहेत, कोरडवाहू किंवा बागायती जमिनीसाठी कोणत्या बियाण्याची निवड करावी, हे सर्व जे प्रश्न आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये चालू आहेत। कारण शेतकरी मित्रांनो, आपण एकदा का चुकीचं बियाणं निवडलं तर पूर्ण सीझनचं गणित बिघडू शकतंय। म्हणून योग्य व्हरायटीची निवड करणे अतिशय गरजेचे आहे। तर म्हणून शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 2026 साठी मार्केटमध्ये चर्चेत असलेले टॉपचे 10 कापसाचे बियाणे सांगणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा हा जो व्हिडिओ आहे नक्की शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, कापसाचे वाण निवड करताना काही गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर त्यामध्ये सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे रोगास कमी बळी पडणारी व्हेरायटी आपल्याला निवड करायची आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे टपोरे बोंड असणाऱ्या वाणाची आपल्याला निवड करायची आहे, जेणेकरून बोंडाची गळ होणार नाही। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रस शोषण करणारी कीड किंवा बोंडअळीला प्रतिकार असणाऱ्या व्हेरायटीची निवड करायची आहे। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार व्हेरायटीची निवड करणे अतिशय गरजेचे आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्याला कापसाचे वाण निवड करताना या सर्व गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर चला शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया कापसाच्या व्हेरायट्याबद्दल। तर यामध्ये सर्वात पहिली जी व्हेरायटी आहे ती म्हणजे राशी कंपनीची राशी 659। तर आता ही जी व्हेरायटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय अशी व्हेरायटी आहे। साधारणपणे लागवडीपासून 155 ते 160 दिवसात तयार होणारे हे वाण आहे, म्हणजेच मध्यम कालावधीचं वाण आहे। आणि ही व्हेरायटी विशेषतः मध्यम ते काळ्या जमिनीत जबरदस्त अशी परफॉर्मन्स देणारी व्हेरायटी आहे। तुमच्याकडे जर पाण्याची सुविधा असेल आणि ओल टिकून ठेवणारी जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये उत्कृष्ट अशी उत्पादन देणारी ही व्हेरायटी आहे। हे टपोऱ्या बोंडाचे वाण आहे आणि वेचणी सुद्धा सोयीस्कर आहे आणि प्रत्येक बोंडाचे वजन 5 ते 5.5 ग्राम पर्यंत आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही जर या व्हेरायटीचे योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला 15 ते 18 क्विंटल पर्यंत प्रति एकरी उतारा मिळून देणारी ही व्हेरायटी आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर ओलिताची शेती असेल तर या व्हेरायटीचा लागवडीसाठी विचार करू शकताय। त्यानंतर दुसरी जी व्हेरायटी आहे श्रीराम बायोसीड कंपनीची श्रीराम 639। तर आता ही जी व्हेरायटी आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय अशी व्हेरायटी आहे आणि बागायती शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट अशी व्हेरायटी आहे। ही व्हेरायटी लागवडीपासून साधारणपणे 150 ते 160 दिवसात तयार होणारी व्हेरायटी आहे आणि या व्हेरायटीची जी लागवड आहे तुम्ही भारी ते सुपीक जमिनीमध्ये करू शकताय। आणि या व्हेरायटीची खासियत म्हणजे एका झाडावर भरपूर बोंडे लागतात, पहिली तोडणी भारी मिळते आणि फायबर क्वालिटी पण जबरदस्त आहे। जर तुम्ही ड्रीप आणि बॅलन्स फर्टिलायझर मॅनेजमेंट जर करत असाल तर तुम्हाला 18 ते 20 क्विंटल पर्यंत प्रति एकरी उतारा मिळवून देणारी ही व्हेरायटी आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर बागायती शेती असेल तर या व्हेरायटीचा विचार तुम्ही नक्कीच करू शकताय। त्यानंतर तिसरी जी व्हेरायटी आहे ती म्हणजे तुलसी कंपनीची कबड्डी व्हेरायटी। तर आता ही जी व्हेरायटी आहे महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय अशी व्हेरायटी आहे आणि मध्यम कालावधीत येणारी ही व्हेरायटी आहे। या व्हेरायटीची खासियत म्हणजे तुमच्याकडे जर भारी जमीन असेल तर इतरांच्या तुलनेत तुम्हाला उत्कृष्ट अशी उत्पादन मिळवून देणारी ही व्हेरायटी आहे। आणि या व्हेरायटीला खालच्या फांदीपासून तर वरच्या शेंड्यापर्यंत 5 पाकळीचे बोंड लागतात। म्हणून तुम्ही या व्हेरायटीचा लागवडीसाठी विचार करू शकतात। ही व्हेरायटी कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी तुम्ही लागवड करू शकताय। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2026 साठी या व्हेरायटीचा लागवडीसाठी विचार करू शकताय। त्यानंतर चौथी जी व्हेरायटी आहे ती म्हणजे US 7067। तर आता ही जी व्हेरायटी आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय अशी व्हेरायटी आहे। लागवडीपासून साधारणपणे 155 ते 160 दिवसात तयार होणारे हे वाण आहे, म्हणजे मध्यम कालावधीचे वाण आहे। आणि या व्हेरायटीची जी लागवड आहे तुम्ही हलक्या, मध्यम आणि भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीसाठी करू शकताय। हे टपोऱ्या बोंडाचे वाण आहे आणि वेचणी सुद्धा सोयीस्कर आहे। प्रत्येक बोंडाचे वजन 5 ते 5.5 ग्राम पर्यंत आपल्याला पाहायला मिळते। हे 5 पाकळीचे वाण आहे आणि या व्हेरायटीची जी लागवड आहे तुम्ही कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकताय। आणि हे वाण बोंडअळीस प्रतिकार करणारे वाण आहे। तुम्ही जर या व्हेरायटीचे योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला 15 ते 18 क्विंटल पर्यंत उतारा मिळवून देणारी ही व्हेरायटी आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2026 साठी या व्हेरायटीची लागवडीसाठी निवड करू शकताय। त्यानंतर पाचवी जी व्हेरायटी आहे ती म्हणजे अजित कंपनीची अजित 155। आता ही जी व्हरायटी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय लोकप्रिय आणि भरघोस उत्पादन देणारे वाण आहे
आणि लागवडीपासून साधारणपणे 145 ते 160 दिवसात तयार होणारे हे वाण आहे. म्हणजेच मध्यम कालावधीचं हे वाण आहे. याची लागवड तुम्ही कोरडवाहू आणि अर्धबागायती क्षेत्रासाठी करू शकतात. आणि ही जी व्हरायटी आहे रस शोषण करणारी कीड आणि लाला रोगास प्रतिकार करणारे हे वाण आहे. आणि या वाणाची बोंड मध्यम आकाराची असून गोल असतात. आणि या व्हरायटीचे झाड सरळ वाढत असल्यामुळे हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी सुद्धा सुटेबल असे वाण आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कोरडवाहू क्षेत्रात कापसाची लागवड करायची असेल तर तुम्ही या वाणाचा नक्कीच तिथे विचार करू शकताय. त्यानंतर 6वी जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुर कंपनीची कीर्ती. तर या वाणाची लागवड तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये करू शकताय. या वाणाला बागायती तसेच कोरडवाहू जमिनीसाठी सुद्धा अत्यंत उत्तम मानले जाते. आणि या वाणाची बोंड मध्यम आकाराची असून वेचणी सुद्धा सोयीस्कर आहे. आणि तुम्ही जर या व्हरायटीचे योग्य नियोजन केले तर तुम्हाला 14 ते 15 क्विंटल पर्यंत उतारा मिळवून देणारी ही व्हरायटी आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, 2026 साठी तुम्ही या व्हरायटीचा सुद्धा विचार करू शकताय. त्यानंतर 7वी जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुर कंपनीची 3028. तर आता ही जी व्हरायटी आहे महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय अशी व्हरायटी आहे. आणि लागवडीपासून साधारणपणे 160 ते 170 दिवसात तयार होणारे वाण आहे. म्हणजेच मध्यम ते उशिरा तयार होणारे हे वाण आहे. त्यानंतर या वाणाचे जे बोंड आहे आकाराने मोठे असून वजनदार असतात. कापूस वेचणी सुद्धा सोयीस्कर आहे. आणि या व्हरायटीची जी लागवड आहे तुम्ही कोरडवाहू आणि अर्धबागायती क्षेत्रासाठी करू शकताय. आणि तुमच्याकडे जर काळी ते भारी जमीन असेल तर अतिशय उत्कृष्ट अशी उत्पादन देणारी व्हरायटी आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2026 साठी या व्हरायटीची निवड करू शकताय. त्यानंतर 8वी जी व्हरायटी आहे ती म्हणजे अंकुर कंपनीची हरीश. हे वाण मध्यम कालावधीत तयार होणारे वाण आहे. आणि कमी पावसातही तग धरून ठेवणारी ही व्हरायटी आहे. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये अतिशय जबरदस्त असा परफॉर्मन्स देणारी ही व्हरायटी आहे. आणि कोरडवाहू जमिनीसाठी सुद्धा अतिशय उत्तम अशी व्हरायटी आहे. या व्हरायटीचे जे बोंड आहे आकाराने टपोरी आणि वजनदार असतात. आणि बोंड जे आहे जवळ लागतात. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कोरडवाहू जमिनीसाठी निवड करायची असेल तर तुम्ही नक्कीच या व्हरायटीचा विचार जो आहे तो इथे करू शकताय. त्यानंतर 9वी जी व्हरायटी आहे ती म्हणजे महिको कंपनीची बाउन्सर. तर आता ही जी व्हरायटी आहे बागायती तसेच कोरडवाहू जमिनीसाठी सुद्धा अतिशय उत्तम अशी व्हरायटी आहे. आणि हे टपोऱ्या बोंडाचे वाण आहे आणि वजनदार असे वाण आहे. या व्हरायटीला 5 पाकळीचे बोंड लागतात. जर तुम्ही या व्हरायटीचे योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला 15 क्विंटल पेक्षा जास्त उतारा मिळवून देणारी ही व्हरायटी आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर पाण्याची सुविधा असेल तर नक्कीच तुम्ही या व्हरायटीचा विचार करू शकताय. त्यानंतर 10वी जी व्हरायटी आहे ती म्हणजे बायोसीड कंपनीची GHH 029. तर आता ही जी व्हरायटी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय लोकप्रिय अशी व्हरायटी आहे. आणि या व्हरायटीची लागवड तुम्ही कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी करू शकताय. ही जी व्हरायटी आहे दुष्काळी परिस्थितीतही तग धरून ठेवणारी व्हरायटी आहे. आणि या वाणाची बोंड आकाराने मोठी आणि वजनदार असतात. आणि हे वाण वेचणीत सुद्धा सोयीस्कर आहे आणि जास्त उत्पादन मिळवून देणारे वाण आहे. जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केले तर तुम्हाला 14 ते 15 क्विंटल पर्यंत प्रति एकरी उतारा मिळवून देणारी ही व्हरायटी आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2026 साठी या व्हरायटीची निवड करू शकताय. तर शेतकरी मित्रांनो, या होत्या कापसाच्या टॉपच्या 10 व्हरायट्या ज्या मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न केला. यापैकी तुमचं आवडीचं वाण कोणतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जर मागील वर्षी कुठल्या बियाण्याची लागवड करून प्रति एकरी चांगल्यात चांगला उतारा घेतला असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर गरजूवंत शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.